नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे RJ प्रिया. तर बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क जो पार पडला त्यात अखेर अरबाज पटेल पुन्हा एकदा कॅप्टन झालेला आहे. आणि आम्ही असं सांगितलं होतं आणि विचारलंही होतं की DP दादा कॅप्टन होणार का, पण म्हणतात ना, हम तो डुबेंगे सनम तुमको भी साथ लेके डुबेंगे, अशी काही अवस्था टीम बीची झाली होती. वर्षाताई ज्या होत्या, ज्या कॅप्टन्सी टास्कमध्ये उमेदवार होत्या, सूरज होता, DP दादा होते आणि एकीकडे अरबाज होता. पण अरबाजला निक्कीच्या गेम प्लॅनमुळे पुन्हा जिंकता आलेला आहे आणि अरबाज कॅप्टन झाल्यामुळे आता इनडायरेक्टली निक्कीसुद्धा घरची कॅप्टन अशीही आहेच. तर झालं असं की कॅप्टन्सी टास्कमध्ये वर्षाताईंनी जो गेम खेळला आहे तो मांडण्यासारखा होता. एंड मुमेंटला त्या टीम ए सोबत गेल्या, गेम स्ट्रॅटेजी त्यांच्यासोबत खेळल्या आणि जेव्हा कॅप्टन्सीसाठी त्यांना वोट मागायची वेळ आली, म्हणजे जो पाणी पिण्याचा टास्क होता, तेव्हा मात्र त्या म्हणत होत्या की प्लीज मला कॅप्टन व्हायचं आहे तुम्ही, अशी ते विनवणी करत होत्या. तेव्हा आपले जे पंढरी कांबळे आहेत, पंढरीनाथ कांबळे, त्यांनी त्यांची चांगलीच घेतली, म्हणतात ना, म्हणजे त्यांना दमटाटीच इनडायरेक्टली दिली की वर्षाताई, गेम खेळताना, स्ट्रॅटेजी बनवताना जर तुम्ही टीम ए सोबत होता आणि आता तुम्ही आम्हाला हेल्प मागताय, तेव्हा वर्षाताईंनी सांगितलं की नाही नाही, मला निक्कीने आणि अरबाजने खूप छान गेम शिकवला आणि समजवला, तुमच्या इथे तसं मला जाणवलं नव्हतं. म्हणजे इतके आठवडे झाल्यात वर्षाताईंना टीम बी सोबत कम्फर्टेबल वाटत नव्हतं का, असा प्रश्न येतोय. त्यामुळे म्हणतात ना, दोन माकडांची भांडणं असतात, त्याच्यामध्ये तिसराच भलता माकड येतो आणि तो केकचा तुकडा घेऊन पळून जातो. तसंच काही झालेलं आहे. टीम बी मध्ये जो काही गोंधळ होता, टीम बी सूरजला सुद्धा कॅप्टन करू शकली असती, मात्र तेही केलं नाही. धनंजयला सुद्धा म्हणतात ना, अगदी नावालाच वोट पडले, म्हणजे त्यांचं जे पाणी होतं पिण्यात आलं. एकूण हा गोंधळ होता, कन्फ्युजन होतं, ही गेम प्लॅन होता. पण हा गेम प्लॅन निक्कीचा मात्र होता, कारण जेव्हा कॅप्टन्सी टास्क सुरू झालं तेव्हा ज्या प्रकारे ती अरबाजशी भांडली, ज्या प्रकारे ती इनडायरेक्टली अभिजितची साईड घेत होती, तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की हिला तर बाई अभिजित हवा आहे कॅप्टन म्हणून. इव्हन अरबाजचाही तो समज झाला होता, त्याने तोडफोड केली होती, चिखम चिल्ली आणि अगदी तो अरेरावीपणाला आला होता. पण शेवटी तिने त्याला सपोर्ट केला त्याने. आणि अचानक जान्हवीला सुद्धा अरबाज आपला वाटू लागला, कारण एवढा दिवस तो गेल्या वेळेस तर तिनेच त्याला कॅप्टन्सी टास्कमधून बाहेर काढलं होतं आणि यावेळेस ती कॅप्टन्सी टास्कमध्ये त्याला पूर्णपणे सपोर्ट करत होती. आणि या सगळ्या गडबडीमध्ये टीम बी मध्ये फूट पाडण्यात एक म्हणतात ना, निक्कीचा सर्वात मोठा हात आहे. जेव्हा वर्षाताई बोलत होत्या पंढरीनाथ कांबळे यांच्याशी, तेव्हा निक्की ज्या प्रकारे मागून बोलत होती जोरजोरात की तुमच्यासारखी लोक असल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटलं नाही, बघा तुमचीच लोक तुम्हाला फसवतात, म्हणजे आग लावून द्यायची आणि दूर उभं राहायचं आणि जोरजोरात ओरडायचं की बघा बघा आग लागली. तर निक्कीचा हा स्वभाव अर्थातच आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि याचे परिणाम बिग बॉसच्या घरात काय होतात हेही आपण पाहतच आहोत. तर दुसरीकडे सूरज सुद्धा नाराज झालेला आहे आणि पॅडी दादांना तो थोडंसं आवाज वर काढून बोलला, पण त्याचं असं म्हणणं होतं की माझ्याशी बोलताना नीट बोलायचं, नाहीतर माझ्याशी बोलायचं नाही, मला आवडत नाही, मला सुद्धा अँगर इश्यू आहे. असं जर असेल तर मी माझा एकटा गेम खेळेल. बघा, सूरजने शेवटी बोलला आहे, तोंड उघडला आहे, पण त्याचं हे बोलणं अंकिताला बिलकुल पटलेलं नाही आहे. अंकिताने स्पष्ट केलं की तू लहान आहेस, आम्ही तुला समजवतोय, तुला सांभाळून घेतोय, तर कृपा करून तू अशा प्रकारे बोलत जाऊ नको. पण सूरज काही ऐकायला तयार नव्हता, म्हणजे अख्खा दिवस तो रुसलेलाच होता. पण शेवटी अंकितालाच राग आला की ह्याला इतकं पॅम्पर करण्याची गरज काय, आपण इतकं सांभाळून घेत असताना सुद्धा तो मोठ्यांचा अपमान करतोय. पण शेवटी कसं तरी सूरजला पॅडी दादा आणि अभिजितने समजावलं, इव्हन DP दादाने पण समजावलं आणि तो शांत झाला. आता खरंच सूरज शांत झाला आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये सूरज सुद्धा वेगळा होईल, हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. पण या पूर्ण एपिसोडमध्ये एक मजेशीर झालरही होती. आम्ही आमच्या चॅनलवरती तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की बिग बॉसच्या घरात एक मुलगी आली आहे सूरजसाठी गर्लफ्रेंड म्हणून. तर आज अभिजितला पूर्णपणे तयार केलं होतं मुलीसारखं साडी नेसून आणि धम्माल डान्स केला सगळ्यांनी. तर एकूणच हे चित्र आज जे पाहिलं आपण, ते मानवी स्वभावाचं चित्र होतं की, आणि असं म्हणतात ना, बिग बॉसच्या घरात कुठलंच नातं कायमचं नसतं. घरात असताना तरी आज कोणी तुमच्याशी गोडीत बोलतोय, उद्या तो तुमचा दुश्मन असू शकतो किंवा उद्याचा दुश्मन जो तुमचा मित्र होऊ शकतो.
तर अशाच काही घडामोडी आणि असेच काही अनुभव देणारा हा एपिसोड होता. तर बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा. चॅनलला तुम्ही विजिट केलं तर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे आम्ही जे व्हिडिओ पोस्ट करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत बाय बाय.